तळमळ लागली आहे. येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ झाली आहे. ऑफ तासाला किती बडबड आम्ही केली. ऑफ तासाला किती बडबड आम्ही केली. वर्गातली क्षुल्लक गोष्ट दिल्लीला नेऊन ठेवली. मित्रांमध्ये उगाच कारण नसताना बोलायचो, वाद करायचो, तरी आठवण आता आपली सदैव राहील. माझ्या पाठीशी जेव्हा दप्तर आलं माझ्या पाठीशी जेव्हा दप्तर आलं एका विद्यार्थ्याचं जसं पाखरू झालं. आकाशी भरारी घ्यायची कसं शिकवलं गेलं. ज्ञानाच्या चौकामध्ये मिरवलं गेलं. ढगांची गाणी आणि पावसाची कविता शिकलो आम्ही. तेच आभाळाची पाणी सळ लागली आहे. त्याच आभाळाच्या पाण्याची सळ लागली आहे. येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ झाली आहे. खरंच ज्यावेळेस या शाळेत आलो, खूप काही या शाळेनं दिलं. ज्यावेळेस मी 4थीमध्ये या शाळेमध्ये आले होते, मराठी मीडियममधून डायरेक्ट इंग्लिश मीडियममध्ये आल्यामुळं मला अक्षरशः ABCD पासून शिकवलं गेलं. माझ्या क्लास टीचर त्यावेळेस प्रिया होत्या. मी अख्ख्या क्लासमध्ये एकटी मुलगी होते. आम्ही पहिल्यांदा ज्यावेळेस ॲडमिशन घेतलं त्यावेळेस फक्त 4 जण होतो. आज त्या 4चे 8 जण झाले. त्याचा मला खूप अभिमान वाटतो. आणि 3 मुलं आणि मी एकटी मुलगी. तरीही त्या मुलांनी मला कधीही एकटं समजलं नाही. अगदी बहिणीसारखं मला प्रत्येक टप्प्यावर समजून घेतलं. खूप प्रेम दिलं. स्वतःच्या भावापेक्षा जास्त समजून घेतलं. आणि ज्यावेळेस मला इंग्लिश वाचताही येत नव्हतं त्यावेळेस प्रिया मिसनी मला अक्षरशः ABCD पासून सुरुवात केली. आणि आज मला गर्व आहे की मी चांगले इंग्लिश बोलू शकते, ते आमच्या गणेश सरांमुळं. ज्यावेळेस आम्हाला काहीच इंग्लिश बोलता येत नव्हतं, साधं स्वतःचं इंट्रोडक्शन देखील देता येत नव्हतं, त्यावेळेस गणेश सरांनी आम्हाला एक्स्ट्रा क्लाससाठी थांबवून इंग्लिश स्पोकनचे क्लास घेतले. आणि त्यामुळेच आज आम्ही इंग्लिश चांगलं बोलू शकतो. शाळा सुटल्यानंतरही ते आमच्यासाठी क्लास घेत होते. आजकाल बघायलाही भेटत नाही की कुठल्या स्कूलचे प्रिन्सिपल आपल्यासाठी एवढं करतात. ते आमच्या गणेश सरांनी आमच्यासाठी केले, त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. आणि त्यानंतर 3 वर्ष 4थी, 5वी आणि 6वी ह्या 3ही वर्षात मी एकटीच मुलगी होते क्लासमध्ये. तरीही मला कोणीही एकटं समजलं नाही, अगदी समजून घेतलं. त्यानंतर 9वी आणि 10वी असं म्हणायचे की 10वी हा 9वीचा बेस असतो. पण आम्ही 9वी ही कधी सिरियस घेतली नाही आणि 10वी ही घेतली नाही. तरीही सगळ्यांना असं वाटायचं की 10वीला गांभीर्य नाही. पण आम्ही खरंच जेन्युइनली अभ्यास करत होतो. आमचा खोडकरपणा जास्त दिसून यायचा, कारण आम्ही तेवढा करत पण होतो. कविता मी सारखं ओरडायचे आम्हाला, 10वी आहे, सिरियस व्हा. पण त्यांचं आम्ही कधीच गांभीर्याने घेतलं नाही. त्यासाठी सॉरी मिस. गणेश सर आम्हाला वर्षभर सांगत होते, बाळांनो SST हा सब्जेक्ट अभ्यास केला, वाचला तर तुम्हाला येऊ शकतो. पण आम्ही त्यांचं ऐकलं नाही, त्यासाठी सॉरी सर. नाव सज्जला मिसला मी खूप त्रास दिलाय वर्षभर. शिकवताना सारखं त्यांच्या चुका काढल्या, प्रत्येक गोष्टीत त्यांच्या चुका काढल्या. काही उलटं बोललो असेल तर सॉरी मिस. तुम्हाला आम्हाला कधीच दुखवायचं नव्हतं, कारण तुम्ही आम्हाला तेवढं प्रेम 9वीत क्लास टीचर असताना देखील दिलंय. आईसारखं समजून देखील घेतलंय. जेवढं आई घरी प्रेम देत नाही तेवढं सज्जला मिसने आम्हाला गेल्या वर्षी प्रेम दिलं आणि 10वीत देखील देत आहेत. त्यासाठी थँक्यू मिस अँड सॉरी फॉर एव्हरीथिंग वी हॅव डन इन द 10th स्टँडर्ड. ज्यावेळेस आम्ही 10वीत आलो त्यावेळेस शेखर सर नवीन आले होते आम्हाला शिकवायला. मग पहिल्याच वर्ष होतं तरीही त्यांनी आम्हाला खूप समजून घेतलं. ज्यावेळेस आम्हाला नवीन टीचरांचं काहीच समजत नव्हतं त्यावेळेस त्यांनी आम्हाला बेसपासून शिकवायला सुरुवात केली. आणि प्रिया मिस म्हणजे ज्या आम्हाला 4थी पासून ABCD पासून 10th स्टँडर्डच्या सिलेबसपर्यंत शिकवत आले आहेत. त्यांना माझ्या चेहऱ्याकडे बघितलं तरी कळायचं की मला कसलं टेन्शन आहे. त्यामुळं त्यांनी माझा प्रत्येक बोलण्यावरून त्यांना समजत होतं की माझं काय चुकतंय. मला चुकलं तरी ओरडत होत्या, हक्काने सांगत होत्या. प्रत्येक गोष्टीसाठी मिसनी आम्हाला समजून घेतलं. आणि 10वी सुरू झाल्यापासून सांगत होते, मागच्या वर्षीचं मेरिट तुम्हाला क्रॉस करायचंय. आणि आम्ही सगळेजण तुम्हाला प्रॉमिस करतो की आम्ही खरंच लास्ट इयरचं रेकॉर्ड ब्रेक करू, त्यांच्यापेक्षा चांगले मार्क्स घेऊ, हे आम्ही तुम्हाला प्रॉमिस करतो सगळ्यांना. आणि जे तुम्ही वर्षभर आम्हाला शिकवलंय ते आम्ही खरंच करून दाखवू. सगळ्यांनी आम्हाला भरपूर ज्ञान दिलं, खूप काही शिकवलं. तेच आम्ही आता बोर्ड एक्झाममध्ये दाखवणार आहोत. भोम सर आम्हाला म्हणत होते 10वीचा वर्ग कधीच गांभीर्याने नव्हता. सर सॉरी, त्यासाठी आम्ही कधीच तुमचं बोलणं सिरियसली नाही घेतलं. पण तुम्ही गेल्यानंतरच्या क्लासमध्ये चर्चा व्हायची, भोम सर बोलले आता तरी सिरियस व्हा. गांभीर्य नावाचा अर्थ आम्हाला कधी कळला नाही, पण गांभीर्य कसं असतं ते तुम्ही आम्हाला शिकवलं. थँक्यू भोम सर. अँड सॉरी, तुम्हाला वर्षभर आम्ही खूप त्रास दिला. आज सगळ्यांपुढे
मी एक सांगू शकते, मी सगळ्या टीचरांना सॉरी बोलले, कारण सगळ्या टीचरांनी आम्हाला खूप काही दिलं, पण आम्ही त्यांचा कधीच असा रिस्पेक्ट केला नाही असं त्यांना वाटत होतं. आणि सॉरी मिस, आम्ही तुमचा कधी रिस्पेक्ट केला असेल, काही वेगळं बोललो असेल, चुकून काही बोललो असेल उलटं, तर त्यासाठी आम्हाला माफ करा. आणि खरंच आहे की 10वी संपल्यानंतर टीचरांची किंमत कळते. तेच आता होतंय की ज्या वेळेस आपण दुसऱ्या बाहेरचे टीचर बघतो त्यावेळेस आपल्याला कळतं की अरे आपल्या स्कूलमधले टीचर्स किती भारी आहेत. ज्यावेळेस आम्ही IIB एंट्रन्स एक्झाम द्यायला गेलो होतो त्यावेळेस तिथले टीचर्स बघितले, कोणी कोणाला विचारत नाही बाहेर गेल्यावर. तसंच आपल्या स्कूलमध्ये आल्यावर कोणाला आजारी जरी असलं तरी कविता मी स्वतः येऊन बाळासारखं आम्हाला समजून घेत होत्या, काही लागलं तर देत होत्या. तेच आमच्यासाठी खूप होतं. कधीही कुठल्या टीचरांनी आम्हाला वेगळं समजलं नाही, स्वतःच्या मुलासारखं समजून घेतलं. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. थँक्यू. Thank you, Gauri. Now, I would like to call our chief guest, Vishwadeep Khose sir, to motivate our students. हॅलो, आवाज येतो सगळ्यांना? ओके. मी एक म्हणलं की एक टाळी वाजवायची, ठीक आहे. 2 म्हणलं की 2 टाळ्या वाजवायच्या. 3 म्हणलं की 3 टाळ्या वाजवायच्या, ठीक आहे. डन. चला, 1 2 3. 1 2 3. 1 3 2. ओके, फ्रेश झाले सगळे? अरे फ्रेश झाले का? ओके. 10वीचा निरोप समारंभ आहे, ठीक आहे. आणि सर्व 10वीच्या मुलांनी शाळेबद्दलची सर्व गोष्टी सांगितल्या, छान छान गोष्टी सांगितल्या. आता ही 10वीची जी मुलं आहेत यांचं एक सेशन पेपर झाल्यानंतर व्हॅकेशन मध्ये 9वीच्या मुलांसमोर ठेवावं की या मुलांनी नेमक्या काय चुका केल्या आपल्या 10वी मध्ये, आणि ज्या चुका 9वीच्या लेकरांनी सुधारायच्या आहेत. या गोष्टी एकदा 10वीच्या लेकरांनी सांगितल्या म्हणजे ते थोडस अजून सिरियस होतील. कारण आता सांगितलं की सिरियस व्हा, गांभीर्यानं घ्या, म्हणजे काय हे पूर्ण 10वी होईपर्यंत कळालेलंच नव्हतं. आता 10वी संपत आली की कळायला लागलं. आता काही मुलं असतात आमच्या भोंग सरांसारखी,